माजी सरपंच पीसे तथा शिवसेना उपतालुका प्रमुख विजय पाटिल व पीसे सरपंच रिंकल विजय पाटिल ने अपने खुद के खर्च से पीसे नदी डैम के नजदीक गांव वालों के लिए शिव मंदिर की स्थापना की व महाशिवरात्रि उत्सव समारोह के शुभ अवसर पर उसी मंदिर में हरिपाठ कीर्तन का आयोजन किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि वारकरी सांप्रदायिक अपने आमने लोनाड़ परिसर के लोगों के लिए पंढरपुर में रहने की व्यवस्था होनी चाहिए, इसलिए धर्मशाला बांधने के लिए माजी सरपंच पीसे व शिवसेना उपतालुका प्रमुख विजय पाटिल द्वारा 20 लाख रुपए की आर्थिक मदद भी की गई। इस अवसर पर आमने लोनाड़ परिसर गांव के शिव भक्त जन कीर्तन के लिए भारी संख्या में उपस्थित थे और भिवंडी पूर्व के माजी आमदार रुपेश महात्रे व वारकरी सांप्रदायिक आमने लोनाड़ परिसर के लोगों ने जमकर कार्यक्रम की प्रशंसा की और आभार माना। तो वहीं माजी सरपंच पीसे तथा शिवसेना उपतालुका प्रमुख विजय पाटिल ने बताया कि मैंने आज तक ना देनगी ली है और ना ही आने वाले समय में लेंगे और हमेशा लोगों के हित में काम करेंगे। इस कार्य को देखते हुए पूरे तालुका में चर्चा का विषय बना हुआ है। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। जणेने बोलतो वचने ते भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो। कोडे म्हणजे कोणतंही संकट आलं त्या संकटाचंही निवारण करतो आणि भक्ताला निर्माण झालेलं कोड तेही निवारण करतो। एकाच्या कैवाडे उपवी बहुतांचे कोडे। आणि तुकोबर शेवटी सांगतात की समाज आणि देव याच्यामधला दुवा ते समाजाचा संदेश देवापर्यंत आणि देवाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात। दोन्ही भूमिका सांभाळतात, तोही ठाई तुका आणि कोणत्याही पद्धतीची चूक होऊ देत नाही पडू देत चुका असा असणार तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्या करता आलेला आहे। पण एका करता जरी आला असला तरी सगळ्यांच्या उद्धाराकरता सिंहासनावर बसलेला आहे असा अभंगाचा सर्व आवडता विठ्ठल सर्वांच्या परिचयाचे असणार आहे। आदरणीय सन्माननीय विजयजी गोपीनाथ पाटील आणि तसेच त्यांच्या सौभाग्यवती रिंकल विजय पाटील सरपंच या उभयतांच्या संकल्पनेने साकार झालेलं हे शंभू महादेवाचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये शंभू महादेवाची लिंग मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा या निमित्ताने या कीर्तनाच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। निमित्त सर्वांच्या लक्षात आलेले प्रथमतः या ठिकाणी संपूर्ण पिसे ग्रामस्थांचं सहकार्य म्हणून त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि विजय सडी यांना धन्यवाद देतोच की या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे। ऐश्वर्याला शोभेल असं मंदिर आहे, त्यामध्ये अतिशय भव्य दिव्य अशी मूर्ती आहे
आणि नियोजन करत असताना अतिशय सुंदर मंडप, लाऊडस्पीकर सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे. काही कसर ठेवली नाही, भागवा भागवी अजिबात नाही. करायचं म्हणून नाही, तर शंभू महादेवाशिवाय विषयी त्यांच्या अंतःकरणात असलेली जी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेपोटी या कार्यक्रमाचं नियोजन केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि तसेच त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सुद्धा सर्व मंडळी लांबून ठेवून या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल संपूर्ण श्रोतृवर्गाला धन्यवाद देतोच. आणि त्याचबरोबर त्यांच्या निमंत्रणामुळे, म्हणजे याकरता याच्यामध्ये दुवा असलेले आदरणीय आमचे बाळाराम महाराज यांच्या संगनमतातून आणि विजय सच यांच्या निमंत्रणामुळे उपस्थित सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा मला झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व गुणीजन, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, विणेकरी बाबा, कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळी आणि आपण सर्व देवरू श्रोतृवर्ग या सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला लाभलेली भव्यता, विठ्ठल, गणपती, विष्णू, शंकर, सूर्यनारायण आणि शक्ती हे पाचही दैवत शास्त्र मान्य आहे. आणि ज्याला ज्या दैवतावर प्रेम असेल, श्रद्धा असेल, त्याची तो भक्ती करण्याकरता पूर्णपणे स्वतंत्र आहे, नाही का? याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं बंधन नाही. तर ही परमार्थ करण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. मग भांडणं पारमार्थिकात का होता तरुण महाराज? त्याचं कारण आहे, तुम्ही आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, इथून भांडणाला सुरुवात. व्यवस्था ही व्यवस्था समजा की भांडण मिटलंच. भक्ती करत असताना फक्त त्या भक्ताला नावं वेगवेगळी होतात. गणपतीचं असेल तर गणपत्य, विष्णूचं असेल तर वैष्णव, शंकराचं असेल तर शैव, सूर्याचं असेल तर भानुदास, शक्तीचं असेल तर शाक्त. नावं वेगवेगळी, फक्त ही परमार्थ करण्यासाठी केलेली व्यवस्था. मग भांडणं कशी होतात? व्यवस्थेला तुम्ही आम्ही भेद समजतो, इथून भांडणाला सुरुवात. नाहीतर उदाहरण सांगून जाईल 1 मिनिटामध्ये. वाटतं यानंतर काही 4-5 पिढ्या गेल्यानंतर आपल्या परिसरातील सगळी मंडळी शंभू महादेवाच्या मंदिरात आल्यानंतर तर समजा आळंदीवरून माणसं निघतात, माऊलीच्या सोहळ्यात जर सहभागी झालात तर मग आळंदीवरून पुणे, पुण्याहून सासवड, मग जेजुरी, उद्या जे आहे महाशिवरात्रीचं महापर्व आहे, यासाठी भाविक भक्तांना या ठिकाणी दर्शनाचा लाभ व्हावा या दृष्टीने एक अतिशय भव्य असं मंदिराचं स्वखर्चाने या ठिकाणी काम केलेलं आहे. मी खरोखरच या ठिकाणी तिसे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सन्माननीय विजयजी पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक वारकरी संप्रदायाच्या सोबत राहून चांगलं काम कसं करता यावं याचं एक चांगलं उदाहरण म्हटलं तर विजय पाटील यांनी मागील एकादशीच्या वेळेस आमने लोणाट गटाचं जे परिसराचं वारकरी संप्रदायाची धर्मशाला ही आळंदी येथे आहे, त्या ठिकाणी 20 लाखाचं निधी स्वखर्चाने त्या ठिकाणी देऊन त्या आमने लोणाट परिसरातील जे धर्मशाला आहे त्या धर्मशाळेचं निर्माण करण्यासाठी दिलेलं आहे. खरोखरच एक दानशूर व्यक्तिमत्व या विभागामध्ये निर्माण झालेलं आहे. विजय पाटील यांच्या रूपाने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी महादेवाला प्रार्थना करेन की ह्या माझ्या सहकार्याला अशाच प्रकारचं चांगली बुद्धी, चांगल्या प्रकारचा धन दिलेलं आहे, ते दान करण्याचं जे त्याच्यामध्ये दानत आलेले आहे, ही दानत ह्या पुढे देखील राहून पंढरपुरात देखील वारकऱ्यांसाठी त्या ठिकाणी धर्मशाळेचं निर्माण करण्याचं त्यांचं जे ध्येय आहे ते लवकर पूर्णत्वात जावं अशा प्रकारची मी शुभेच्छा देतो. आमच्या या वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसरातील हे पिसे गाव आहे आणि भातसा नदीच्या तीरावर असणारे हे गाव आहे. आणि
विजय शेठ पाटील यांचं फार मोठं सहकार्य आमच्या या वारकरी संप्रदायाला आहे आणि सर्वांनाच सहकार्य करतात. उदार अंतकरणाचे आहेत आणि आपल्या जवळ असलेलं दुसऱ्याला देण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्यांच्या संकल्पनेतून बरेच दिवस त्यांना अशी इच्छा होती की या ठिकाणी आपल्या परिसरातून येणाऱ्या काही दशपिंड क्रिया त्यासाठी खडवलीला जावं लागतं, 5वा मैल नाशिक येथे जावं लागतं. तेव्हा उत्तम अशा प्रकारची या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे आणि त्यासाठी त्या मंडळीला बसण्यासाठी एक स्थान असावं म्हणून या ठिकाणी त्यांनी शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. सुंदर मंदिर बांधलेलं आहे सर्वांच्या सहकार्यातून, ग्रामस्थांच्या सहकार्यातून आणि फार मोठं योगदान त्यांचं या परिसराला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आम्ही तर अजून जागा घेतली नाही, परंतु अगोदरच त्याने असं जाहीर केले की तुम्ही पंढरपूरला जर जागा घेत असाल तर मी 20 लाख रुपयाची देणगी तुम्हाला देतो आणि त्याच्यातली निम्मे रक्कम त्याने आम्हाला आणून पण दिलेली आहे. अजून जागा तर आम्ही घेतलेली नाही, परंतु अशा प्रकारे मुलाचं सहकार्य आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा त्यांना नाही. वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम त्यांचं आहे आणि चांगल्या प्रकारे सहकार्य आहे. मी या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एकच प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयु आरोग्य लाभो, अशी सेवा वारकऱ्यांची त्यांच्या जीवनात घडत राहो, त्यांच्या जीवनात काही कमी पडणार नाही ही ज्ञानोबरायांच्या चरणी मी प्रार्थना करतो. सर्वांच्या जवळ आहेत पण देण्याची ऐपत सगळ्यांची नाही आणि 20 लाख रुपये देणं काय साधी गोष्ट नाही परंतु त्यांचं मन मोठं आहे आणि अशा प्रकारे त्यांचा देवावर विश्वास आहे की मी 20 लाख दिले तर मला 40 लाख मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अशा प्रकारे दाता भवती वानवा, दात्यांची फार उणीव आहे. शतेषु जायते शूरा सहस्रेषुच पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. अशा प्रकारे म्हणजे दात्याची फार उणीव आहे. सगळ्यांच्याजवळ पैसा भरपूर आहे परंतु देण्याची सगळ्यांची इच्छा नसते. परंतु विजय शेठ पाटील यांनी फार मोठी आणि इच्छा व्यक्त केली आणि अशा प्रकारे आळंदी क्षेत्रामध्ये येऊन त्याने आम्हाला 10 लाख रुपये रोख रक्कम दिली आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या वतीने मानावे तेवढे आभार त्यांचे थोडेच आहे.